महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवजन्मोत्सव 2026 पूर्वतयारीचा भाग म्हणून किल्ले द्रोणागिरीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत आणि शिवजन्मोत्सव 2026च्या पूर्वतयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग यांच्या वतीने किल्ले द्रोणागिरी उरण येथे स्वच्छता व सफाई मोहीम उत्साहात राबविण्यात आली। रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत पार पडलेल्या या मोहिमेत शिवप्रेमी युवक युवती, स्थानिक शिवभक्त तसेच प्रतिष्ठानचे मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। किल्ले हे केवळ दगडमातीचे अवशेष नसून ते आपला इतिहास, स्वाभिमान आणि प्रेरणास्थान आहे। या भावनेतून ही मोहीम अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीपणे राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेदरम्यान गडावर उगवलेली अनावश्यक काटेरी झुडपे व वनस्पती काढून टाकण्यात आल्या। गडावरील प्लास्टिक व इतर कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली। शिवजन्मोत्सवाच्या दिवशी निघणाऱ्या पालखी मार्गाची साफसफाई करून वहिवाट सुलभ करण्यात आली। किल्ल्यावर ज्या ठिकाणी शाहिरी पोवाड्याचे सादरीकरण होते त्या परिसरातील वाढलेली झाडे झुडपे काढून तो परिसर स्वच्छ करण्यात आला। या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला। दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवभक्तांना आवाहन करण्यात आले की शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव म्हणून न साजरा करता तो सेवा, शिस्त आणि संस्कारांचा उत्सव म्हणून साजरा करावा। या मोहिमेसाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर भोमकर यांनी सहकार्य करणाऱ्या सर्व शिवभक्त, स्वयंसेवक व मावळ्यांचे प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार मानले। या मोहिमेत विशेषतः मुंबई येथील शिवभक्त अरविंद कदम, खोपटे येथील फिटनेस ट्रेनर दिनार पाटील, शिवभक्त सूरज घरत, धीरज पाटील तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाचे सर्व मावळे उपस्थित होते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव।